नमस्कार मित्रांनो, मी रोहित. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहीण योजनेबद्दल लाईव्ह काय सांगितलं आहे ते ऐकूया. तुमचं नावाची जी ओळख आहे लाडकी बहीण आणि लोकप्रिय ती योजना ठरली होती, पण तितकीच आता मध्यंतरीच्या काळामध्ये ती वादग्रस्त देखील ठरली आहे. कारण की अनेक असे पुरुष होते ज्यांनी महिलांच्या नावाने त्याच्यामध्ये फॉर्म भरला. अनेक अपात्र बहिणी आहेत, मग त्यांच्यासाठी आता पुढे कसं नियोजन आहे? ज्या बहिणी अपात्र आहेत त्या तर नाराज झाल्यात, आणि जे पुरुष आहेत ज्यांनी महिला म्हणून फॉर्म भरला त्यांच्यासाठी काय नेमकी कारवाई त्यांच्यावर होणार आहे? साधारणपणे ज्या वेळेला ही योजना जून महिन्यामध्ये 2024 मध्ये लॉन्च झाली, जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं. आम्ही ज्या वेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे 2 कोटी ते 2.5 कोटी लाभार्थी असतील असं एक आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता. रजिस्ट्रेशन 2,63,00,000पेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती. पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो. तसंच आम्ही कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे, त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून, अशा वेगवेगळ्या विभागाकडून, सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो. आचारसंहिता ज्या वेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या 2-3 महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी, आणि त्याच्या आधी सुरू होती. आणि 2,63,00,000पैकी जवळपास 2,43,00,000-2,47,00,000 इतकी आपली लाभार्थ्यांची संख्या ही 3-4 महिन्यासाठी त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला, मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्याच वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे 500 आणि नमो शेतकरीमधून 1000 असं त्यांच्या अकाउंटला तो लाभ मिळत राहिला. त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये 26 लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून. आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे, म्हणजे जे काही 2,63,00,000 2,70,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे. आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो बायफर्केट करण्याचं चालू आहे. ह्या 26 लाखापेक्षा मध्ये असे कैक जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत, पण तो एक चंक आहे डेटाचा आणि तो क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून ऑलरेडी वगळला गेलेला आहे का, तो याच्यामध्ये म्हणजे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये मिळालेला आहे. एक आम्ही दुसरं केंद्राकडे इन्कम टॅक्सकडे जो त्यांच्याकडचा डेटा असतो त्याची आपण मागणी केली होती की ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्ती उत्पन्न आहे तो एक डेटा आम्ही त्या ठिकाणी मागवला होता, तर तो आम्हाला मिळणं या कालावधीमध्येच मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हा सगळा जो डेटा आहे त्याच्यामध्ये 12 का 14 हजार असा आहे की जे पुरुषांच्या नावाने अर्ज असं नाही पण पुरुषांचे अकाउंट्स असे त्याच्यामध्ये सापडलेत. आता ते आम्ही स्क्रुटनाइज करतोय की त्या लाभार्थी महिला आहेत, कदाचित त्यांचं बँकमध्ये अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलंय का, कारण बहुतांशी अशा महिला होत्या ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं. कारण त्या तिथपर्यंत आजपर्यंत वैयक्तिक महिलांना लाभार्थीची स्कीम कधी एकही आलेली नव्हती. सो जी होती ती कुटुंबासाठी होती. सो ते त्यांच्या कुटुंबाचं जे मूळ म्हणजे जे काही पुरुष असतील त्यांच्या नावाने जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तो लाभ जात होता. दिस इज द फर्स्ट स्कीम ज्याच्यामध्ये आपण महिलांच्या थेट अकाउंटमध्ये लाभ देतोय. सो काही अशा महिला लाभार्थी होत्या ज्या नावाने फॉर्म भरलेले आहेत पण पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे, भावाचं दिलं असेल, वडिलांचं दिलं असेल, पतीचं दिलं असेल, तो दॅट नीड्स टू बी क्रॉस व्हेरीफाईड. कदाचित ती महिला लाभार्थी पात्र असू शकते बरोबर, पण तिचं अकाउंट वेगळं असू शकतं. तो त्याच्यामुळे ते आम्ही ग्राउंड लेवल त्याची एक स्क्रुटिनी चालू आहे. त्यामुळे अशा सगळ्या बाबी आहेत. आणि त्या 26 लाखामध्ये असेही काही असतील ज्यांना ऑलरेडी पहिल्या स्क्रुटिनीमध्येच लाभ दिला गेलेला नाही, बट सिन्स इट इज अ चंक ऑफ डेटा अँड वी नीड टू ॲनालाइज इट, आणि मग त्या पद्धतीनं ते सुरू आहे. आणि त्याच्यातून पण ज्या 26 लाखामधनं जे पात्र असणार आहेत त्यांना लाभ चालूच राहणार आहे. अगदी जे अपात्र असतील त्यांना निश्चितपणाने म्हणजे लाभ हा थांबवण्यात येईल, डिस्कंटिन्यू करण्यात येईल. त्याच्यामध्ये जे सरकारी आहेत
त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीपासूनच खरं तर फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता. बरोबर. त्याच्यामुळे काही मधल्या कालावधीमध्ये होते ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा आम्ही लग्न होऊन आता दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत, त्याच्यामुळे आम्ही योजनेसाठी पात्र नाही. मग आम्ही सरकारी म्हणजे जे चलन आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या तिजोरीमध्ये ते जमा करून घेतले. आणि आत्ताही जे सरकारी हे आलेले आहेत सेवार्थचा जो डेटा मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आढळतील त्यांच्यावर तशाच पद्धतीने हे केली जाईल, म्हणजे कारवाई केली जाईल. बरोबर. पण ताई, विरोधकांकडून या संदर्भामध्ये अनेक टीका करण्यात आल्या, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीच्या वेळेस मग घाई सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह करण्यात आले आणि मग त्यानंतर आता एक एक गोष्टी त्यातून बाहेर येत आहेत, असं काही आहे का? हे साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हे 2,60,00,000पेक्षा जास्ती होतं आणि आपण जो लाभ देतो हा 2,40,00,000, 2,45,00,000 किंवा 47,00,000 इज द मॅक्स दॅट वी रीच. आणि जर स्क्रुटिनी केलीच नसती तर तो 2,63,00,000 महिलांना गेला असता, तो 2,47,00,000 थांबलाच नसता. त्याच्यामुळे प्रायमरी जेवढा डिपार्टमेंटकडे डेटा होता किंवा जे यंत्रणा आमच्या खाली आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा तिथले जे अधिकारी आहेत यांच्याकडून जितकं स्क्रुटनाइज करता आलं तितकं केलेलं आहे. पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे डेटा असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या योजनेमध्ये लाभ घेते, ती कृषी विभागाची असेल तर याची माहिती महिला बालविकास विभागाकडे असण्याचं काहीच कारण नाही. हा डेटा हा त्याच विभागाकडे असणार आणि त्याचा ॲक्सेस हा महिला बालविकास विभागाकडे असणं हे काही शक्य नाही, बिकॉज एव्हरी डिपार्टमेंट हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल डेटा विच इज नॉट ॲक्सेसिबल टू दी अदर डिपार्टमेंट. दुसऱ्या विभागाला तो ॲक्सेसिबल असण्याचं काही कारण नाही. जसं जसं त्या विभागाकडनं तो प्राप्त होतोय तसं तसं आम्ही या ह्याच्या इम्प्लिमेंट करत चालू आहे, बदल करत चाललेलो आहे. त्यामुळे त्या पद्धतीने. आणि विरोधकांचं तर डे वन पासून लाडकी बहीण ही त्यांची सुद्धा आवडती स्कीम राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते म्हणायचे की फक्त रजिस्ट्रेशन करतील आणि लाभ देणारच नाही. आज आम्ही एक वर्ष, यशस्वी वर्ष आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्यांच्याकडून हा पण प्रश्न आहे की 2100 कधी मिळणार? 2100 लवकरच करू. पहिलं तर 1500 देत होतो तेव्हाच ते म्हणत होते की राज्यावर किती आर्थिक भार होणार आहे, याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे. आणि आता ज्या वेळेला त्यांना कळते की लाडक्या बहिणी जरा महायुतीच्या सरकारकडे वळतायत त्यावेळेला मग दुसरा विषय सुरू आहे. पण 2100 5 वर्षाच्या कालावधीमधलं आमचं आश्वासन आहे आणि योग्य वेळी ते नक्कीच महायुतीचं सरकार पूर्ण करेल. निश्चितच. ताई, काल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो काही GR काढण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये OBC समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रभर त्यांच्याकडून आंदोलन होत आहेत. काल मंत्री छगन भुजबळ हे न्यूज 18 लोकमतला आलेले होते बाप्पांच्या दर्शनाला, तेव्हा बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की मी नाराज आहे, कारण हा GR काढताना उपसमितीने आमचं जे मत आहे ते विचारात घेतलेलं नाही आहे. त्याबद्दल काय सांगाल? एक तर याच्यामध्ये सगळ्यांची सुरुवातीपासून हीच भूमिका राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही आहे. म्हणजे अगदी भुजबळ साहेबांचंही त्याबद्दल काही हे नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते आरक्षण मिळत असताना OBC घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही सगळ्यांची प्रामुख्याने भूमिका आहे आणि ती रास्तसुद्धा आहे. साधारणपणे OBC समाजाच्या एकंदर आरक्षण मिळत असताना वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. अनेक वर्षांचा OBC घटकाचा सुद्धा संघर्ष राहिला होता त्यांचं आरक्षण मिळवताना आणि टेक्निकली, लॉजिकली पूर्ण सगळ्या ह्याच्यानी त्यांना ते आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना त्यांच्या प्रचलित असणाऱ्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका ही सगळ्यांचीच त्यानिमित्ताने आहे. भुजबळ साहेबांनी नेहमीच OBCचे हक्क आहेत, त्यांचे अधिकार आहेत, त्याबद्दल ते नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. प्रदीर्घ अनुभव त्यांचा आहे. आणि काल मला वाटतं मी कारण GSTच्या बैठकीसाठी प्रतिनिधित्व करायला, त्याच्यामुळे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हती. पण जे काही त्याच्यानंतरची जी हे आहे त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि जे काही गैरसमज असतील किंवा जी काही कन्फ्युजन असेल ते त्यांनी दूर करण्याचंही त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रायगडचं प्रतिनिधित्व करताय, तुम्ही खरं तर महाराष्ट्राचंच प्रतिनिधित्व करताय, पण कोकणासाठी, कोकणवासियांसाठी गणेशोत्सव अगदी भावनिक त्यांचा असतो. त्या संदर्भामध्ये तुमचं काय वेगळं त्या संदर्भामध्ये नातं आहे? खरं तर एखाद्याला जर कोकण बघायचा असेल, अनुभवायचा असेल तर गणेश उत्सवपेक्षा
मोठी संधी आणि इट इज दी मोस्ट ब्युटिफुल टाईम. सगळ्यात उत्कृष्ट वेळ असते ही कोकणात येण्याची आणि कोकण अनुभवायची. गणेश उत्सव एक आगळ्या वेगळ्या उत्साहाने तिथे साजरा केला जातो आणि